राज्यभरातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता आपण वळूया व्हायरल सत्य रिपोर्टकडे। व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो। असाच एक व्हायरल व्हिडिओ आमच्या हाती लागलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मौलवींच्या पाया पडतानाचा व्हिडिओ समोर आलाय। पण खरंच हा या व्हिडिओमध्ये चव्हाण मौलवींच्या खरंच पाया पडलेत का याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आलंय, काय वास्तव समोर आलंय ते पाहूयात या खास रिपोर्टमधून। या व्हिडिओत पहा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भर सभेत मौलवींच्या पाया पडतायत असा दावा करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली होती, त्यामुळे आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून भाजपचे चव्हाण मौलवींच्या कसे पाया पडतायत हे दाखवण्यात आलंय। पण खरंच भाजपच्या स्टेजवर मौलवी आलेत का? चव्हाण मौलवींच्या पाया पडलेत का? हा मौलवी एमआयएमशी संबंधित आहे का असे सवाल उपस्थित होत आहेत। रवींद्र चव्हाण पडले मौलवींच्या पाया। मौलवी भाजपच्या सभेत। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ आणि सोबत एक मेसेज व्हायरल होतोय। सध्या निवडणूक सुरू असल्यानं हिंदू मुस्लिम असा प्रचार सुरू आहे। त्यातच भाजपच्या स्टेजवर मौलवी आल्याचा दावा केल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे। इतकंच नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांच्या पाया पडत असल्याचं दिसतंय। त्यामुळे खरंच या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली। व्हिडिओ नीट पडताळून पाहिला। त्यावेळी या व्हिडिओतील व्यक्ती कोण आहे याची माहिती मिळताच त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। मी आता आहे उल्हासनगरच्या वसंतसाई दरबारात। आपण जो वसंतसाई दरबार हा पाहताय, हा दरबार आहे तो काही दिवसांपासून रवींद्र चव्हाण यांचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय की रवींद्र चव्हाण एका मौलवीच्या पाया पडतायत किंवा एका एमआयएमच्या पाया पडतायत। ते जे आहेत ती जी व्यक्ती आहे ती कोणी मौलवी नसून किंवा कोणी एमआयएमचा नेता नसून तर ती आहे या वसंतसाई दरबारामधले एक सिंधी बांधवांचं एक देवस्थान आहे, तिथले हे साई आहेत। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। चव्हाण पाया पडत असलेली व्यक्ती मौलवी नाहीत किंवा एमआयएमचे नेते देखील नाहीत। व्हिडिओ दिसणारे सिंधी समाजाचे धर्मगुरू आहेत। उल्हासनगरात छोटू हिंदू साईंचा वसंतशाह दरबार भरतो, त्यातले हे धर्मगुरू आहेत। सिंधी धर्मगुरूंचे देशभरासह परदेशात लाखो भक्त आहेत। फडणवीसांच्या उल्हासनगरच्या सभेत सिंधी धर्मगुरूंची उपस्थिती होती। उल्हासनगरात फडणवीसांची 7 जानेवारीला सभा झाली। यावेळी हे सिंधी धर्मगुरू उपस्थित राहिले। याच दरम्यान रवींद्र चव्हाणांनी त्यांचे आशीर्वाद घेतले। मात्र याच व्हिडिओचा वापर करत रवींद्र चव्हाण यांची बदनामी करण्यात आली हे स्पष्ट होतं। आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली, त्यावेळी चव्हाण मौलवींच्या पाया पडल्याचा दावा असत्य ठरलाय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।